विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या पिरियडमध्ये आपण नवीन आर्थिक सुधारणा या बाबीवर हा व्हिडिओच्या माध्यमातून हे लेक्चर आपण आयोजित केलेलं आहे. याआधी आपण भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडीत असणाऱ्या ज्या काही बाबी आहे त्या बाबींचा सविस्तर आपण विवेचन केलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहे त्या समस्या सोडविण्याकरिता आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून 11वी पंचवार्षिक योजना आणि 12वी पंचवार्षिक योजना कशा प्रकारे त्यांनी त्याची अंमलबजावणी झाली आणि कशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहे या समस्या सोडविण्याचा नियोजनाच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडीत असणारा हा जो महत्त्वाचा भाग आहे नवीन आर्थिक सुधारणा. ही जी काही नवीन आर्थिक सुधारणा, या नवीन आर्थिक सुधारणा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अंमलात येण्याच्या आधी आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेची जी काही पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी आपल्याला सर्वप्रथम विचारात घ्यावी लागेल आणि मग नवीन आर्थिक सुधारणांची गरज का आपल्या देशाला भासली हे आपल्याला बघावं लागेल. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा प्राप्त झालं तेव्हा धर्माच्या आधारे या देशाची जी विभागणी आहे ती विभागणी 2 देशामध्ये करण्यात आली, एक पाकिस्तान आणि भारत. फाळणी झाल्यामुळे विस्थापितांचा जो काही प्रश्न होता तो विस्थापितांचा प्रश्न भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर जे सरकार अस्तित्वात आलं त्या सरकारची जी जबाबदारी होती ती म्हणजे विस्थापित जे लोक होते त्या विस्थापितांचं पुनर्वसन करण्याकरिता सरकारचे 3-4 वर्ष गेलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे विस्थापितांचं पुनर्वसन करण्याकरिताही सरकारला आर्थिक नियोजन करावं लागलं आणि मग त्यानंतर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था फाळणी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. ती अन्नधान्याच्या संदर्भामध्ये, घरांच्या संदर्भामध्ये, रोजगारीच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारचे आर्थिक प्रश्न आपल्या देशामध्ये भेडसावत होते आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्या देशाचा जो आर्थिक विकास आहे हा आर्थिक विकास साधण्याकरिता मग विचार मंथन व्हायला लागलं. देशामध्ये जे काही पुढारी होते, जे देशाचं संचालन करण्याकरिता समोर आलेले होते, त्या पुढाऱ्यांच्या समोर या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याकरिता मग जेव्हा विचार मंथन झालं तेव्हा त्या विचार मंथनातून नियोजनाच्या ज्या योजना आहे त्या नियोजनाच्या योजना समोर आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये मुंबई योजना, जनतेची योजना, गांधीवादी योजना अशा प्रकारच्या योजना राबवून अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याकरिता त्या काळातले तत्कालीन जे काही पुढारी होते त्या पुढाऱ्यांनी विचार मंथन केलेलं आपल्याला दिसून येते आणि मग त्या आधारावर 1950 मध्ये भारतीय नियोजन मंडळाची आपल्या देशामध्ये स्थापना झाली आणि मग या भारतीय नियोजन मंडळाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याकरिता पंचवार्षिक योजना राबवून त्याची अंमलबजावणी करण्याचं निश्चित झालं आणि मग 1951 पासून आपल्या देशामध्ये सलग 12 पंचवार्षिक योजना राबविण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच नियोजनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याचा स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारताने जो काही प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न 2017 पर्यंत झालेला आपल्याला
दिसून येतो. हे आपण 11वी पंचवार्षिक योजना आणि 12वी पंचवार्षिक योजना याच्या माध्यमातून ते विचारात घेतलेलं आहे. ह्या ज्या काही नियोजनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या ज्या काही योजना होत्या, या योजना राष्ट्रव्यापी होत्या. राष्ट्रव्यापी असल्यामुळे त्या संपूर्ण राष्ट्राशी निगडीत होत्या. या पंचवार्षिक योजनेमध्ये जी काही तरतूद करण्यात आलेली होती ती संपूर्ण समूहाशी निगडीत होती, संपूर्ण देशाशी निगडीत होती, देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत होती. मग देशाच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास साधण्याकरिता आपण महालनोबिस जे प्रारूप आहे, हे महालनोबिस प्रारूपाचं आपण काय केलेलं आहे, स्वीकार केलेला आहे किंवा त्या काळामध्ये आपण केलेला होता. आणि त्या माध्यमातून आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप कशा प्रकारचं निश्चित करण्यात आलेलं होतं, तर मिश्र अर्थव्यवस्था, मिक्स इकॉनॉमी. मिश्र अर्थव्यवस्थेचं स्वरूप कशा प्रकारचं होतं, तर सार्वजनिक क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे पब्लिक सेक्टर. या पब्लिक सेक्टरमध्ये स्थापन होणारे जे उद्योग होते, ते उद्योग देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे उद्योग आहेत, ते सर्व उद्योग सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्थापन होतील. जसं युद्धसामुग्रीचे कारखाने आहे, दारुगोळ्याचे कारखाने आहे, रेल्वे आहे, मूलभूत जे उद्योग आहे, हे मूलभूत उद्योग हे सरकारच्या माध्यमातून, सरकारने केलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्थापन केले जातील. संयुक्त क्षेत्र जे आहे, या संयुक्त क्षेत्रामध्ये जी काही भांडवलाची गुंतवणूक करून जे उद्योग स्थापन केले जातील, ते उद्योग कोणत्या वस्तूचे असतील, तर लोखंड आहे, साखर आहे, पोलाद आहे, काही रसायन आहे, ह्यासारख्या वस्तूची निर्मिती ही संयुक्त क्षेत्रामध्ये होईल. आणि त्यामध्ये केल्या गेलेली जी गुंतवणूक राहील ती खाजगी उद्योजकांची आणि सरकारची मिळून राहील. आणि त्या माध्यमातून जे क्षेत्र अस्तित्वात आलेलं होतं ते होतं संयुक्त क्षेत्र. त्याला जॉईंट सेक्टर म्हटलं गेलेलं आहे. आणि तिसरं जे क्षेत्र होतं ते होतं खाजगी क्षेत्र. म्हणजे या दोन क्षेत्राच्या व्यतिरिक्त उपभोग्य वस्तूची निर्मिती करण्याची मोकळीक कोणाला राहील, तर ती खाजगी क्षेत्राला राहील. अशा प्रकारचं अर्थव्यवस्थेचं आपण जे मिश्र स्वरूप जे स्वीकारलं, त्या आधारावर आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था अस्तित्वात आली, ती मिश्र अर्थव्यवस्था अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते. मग या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. त्यासोबतच समाजवादी अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतात. आणि अशा प्रकारे भारताने स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचं स्वरूप अंगीकारलं. आणि मग या मिश्र अर्थव्यवस्थेचं स्वरूप अंगीकारल्यानंतर सार्वजनिक क्षेत्राचं, संयुक्त क्षेत्राचं आणि खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व अर्थव्यवस्थेमध्ये कसं निर्माण होईल आणि त्याचा विकास कसा होईल, ती कशी टिकून राहील, याचा प्रयत्न आपल्या देशामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. मग आपल्या देशामध्ये परंपरागत जे काही उद्योग होते, ते उद्योग ज्याला आपण लघु उद्योग म्हणतो, कृषी म्हणजे लघु उद्योग म्हणतो, कुटीर उद्योग म्हणतो. हे जे लघु उद्योग आहे आणि कुटीर उद्योग आहे, ज्यांना आपण परंपरागत उद्योग म्हणतो, हे प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये अस्तित्वात होते. आणि मग त्या लघु उद्योगांना आणि कुटीर उद्योगांना संरक्षण देण्याचं धोरण सुद्धा सरकारने स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर स्वीकारलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजेच सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये असणारं जे तंत्रज्ञान आहे, यंत्रसामुग्री आहे,
भांडवलाचं प्रमाण आहे हे कमी प्रमाणामध्ये होतं किंवा तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री ही मागासलेली होती. त्याचा परिणाम काय झाला की आपल्या देशामध्ये उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या प्राथमिक स्वरूपाच्या होत्या, प्रामुख्याने कृषी क्षेत्रामध्ये उत्पादित होणाऱ्या होत्या. त्याच्यानंतर हस्तकलेच्या काही वस्तूची निर्मिती प्रामुख्याने कुटीर उद्योगामध्ये आणि लघु उद्योगामध्ये होत होती. म्हणजे वस्तूच्या निर्मितीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी असल्यामुळे आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कमी, दरडोई उत्पन्न कमी, बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये, दारिद्र्याचं प्रमाण जास्त, अन्नधान्याची टंचाई. कारण कृषी क्षेत्रामध्ये जी काही ज्या साधनांचा वापर केला जात होता ती साधने मागासलेली होती, जुनी होती आणि बी बियाणं संकरित नव्हतं. जुन्याच बी बियाण्याचा वापर शेतकरी करत असल्यामुळे त्या बियाण्यांची जी उत्पादकता आहे ती कमी असल्यामुळे अन्नधान्याचं जे उत्पादन आहे ते अन्नधान्याचं उत्पादन कमी राहत होतं. म्हणजे देशातील लोकसंख्येला पुरेल इतक्या सुद्धा अन्नधान्याचं उत्पादन आपल्या देशातील कृषी क्षेत्रामधून होत नसल्यामुळे स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारताला विदेशातून अन्नधान्याची आयात मोठ्या प्रमाणामध्ये करावी लागत होती. त्यानंतर सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले आणि मग 1960च्या कालखंडामध्ये आपल्या देशात हरित क्रांती झाली, ग्रीन रिव्होल्यूशन झालं. या हरित क्रांतीचा परिणाम भारतीय कृषी क्षेत्रावर अनुकूल झालेला आपल्याला दिसून येतो. मग या हरित क्रांतीमध्ये संकरित बी बियाणांचा वापर, रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा वापर, कृषी क्षेत्रामध्ये उपयोगात येणाऱ्या ज्या काही यंत्रसामुग्री आहे किंवा जे तंत्रज्ञान आहे, जसे की ट्रॅक्टर आहे, हार्वेस्टर आहे, पाणी पुरवठ्याची जी साधने आहे, याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये जी क्रांती झाली त्या क्रांतीला हरित क्रांती म्हणतात. आणि मग या क्रांतीमुळे भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. मग भारताकडून मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची निर्यात इतर देशांना व्हायला सुरुवात झाली. भारतीय अर्थव्यवस्थेचं जे स्वरूप सुरुवातीच्या काळामध्ये आपण जे स्वीकारलं ते म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचं. आणि मग या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणारे जे उद्योग आहे त्या उद्योगामध्ये सरकारची जी मालकी होती ती 100% होती. म्हणजे 100% भांडवलाची गुंतवणूक सार्वजनिक क्षेत्रामध्ये करून सरकारने मूलभूत उद्योग स्थापन केलेले होते. परंतु त्या सार्वजनिक क्षेत्रात असणारे जे उद्योग आहे त्या उद्योगामध्ये कालांतराने मग अकार्यक्षमता उद्भवायला सुरुवात झाली आणि मग या अकार्यक्षमतेमुळे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाची जी कार्यक्षमता आहे ती कमी व्हायला लागली, त्याचा नफ्याचा दर कमी व्हायला लागला, उत्पादनाचं प्रमाण कमी व्हायला लागलं, त्या उद्योगांवर मोठ्या प्रमाणावर कर्जाचा भार वाढू लागला आणि मग ते जे उद्योग आहे ते आजारी पडू लागले. आणि मग ही जी काही सार्वजनिक क्षेत्रातील जी अकार्यक्षमता आहे ही अकार्यक्षमता प्रामुख्याने 1980 ते 90च्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. 1990 मध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे काही मूलभूत आर्थिक प्रश्न उद्भवायला लागली की त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम संपूर्ण देशावर पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 1990 मध्ये देशात विदेशी जे चलन आहे त्या विदेशी चलनाचा
जो तुटवडा आहे तो तुटवडा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जाणवू लागला की 15 दिवस पुरेल इतकं विदेशी चलन आपल्या देशातील जी गंगाजळी आहे, विदेशी चलनाची जी गंगाजळी आहे, त्या गंगाजळीमध्ये शिल्लक होतं. म्हणजे विदेशातून काही वस्तूची जर आपल्याला आयात करायची असेल तर ती आयात करण्याकरिता जे विनिमय लागते ते विनिमय म्हणजे विदेशी विनिमय लागत असते, डॉलर्स लागत असतात, पाऊंड्स लागत असतात. तो जो साठा आहे हा साठा फक्त 15 दिवस पुरेल इतक्या आयाती करिता उरलेला होता. त्यामुळे भारताला आपल्याजवळ असणारं जे काही सोनं आहे ते सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवावं लागलं. ही नामुष्की भारतावर आलेली आपल्याला दिसून येते. 1990 मध्ये उत्पन्न झालेलं हे जे काही आर्थिक संकट आहे, हे आर्थिक संकट उद्भवण्यास दुसरं कारण म्हणजे आखातीचं युद्ध. 1990 मध्ये तेलाच्या ज्या किंमती आहे, पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या किंमती आहे, त्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर म्हणजे जे भारतीय आहे, जे विदेशामध्ये राहतात, त्या विदेशामध्ये राहणाऱ्या भारतीयांनी त्यांची जी काही संपत्ती भारतामध्ये होती किंवा जे काही चलन भारतामध्ये होतं त्या चलनाचं ते चलन ते घेऊन गेले. म्हणजे चलनाचं पलायन भारतातून विदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेलं आपल्याला दिसून येते. त्यासोबतच जागतिक पातळीवर असणाऱ्या ज्या काही आर्थिक संस्था आहे त्या आर्थिक संस्थांनी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये जे मानांकन केलं ते मानांकन सुद्धा कमी केलेलं आपल्याला दिसून येते. या सगळ्याच बाजूने भारतीय अर्थव्यवस्थेवर आर्थिक संकट उद्भवलेलं आपल्याला दिसते. मग या सुमारास वॉशिंग्टन येथे जागतिक पातळीवर संपूर्ण जगातील जे अर्थतज्ञ आहे, अनेक जगाचे राष्ट्रप्रमुख, अनेक देशाचे अर्थमंत्री यांची एक बैठक वॉशिंग्टन या ठिकाणी बोलवण्यात आली. आणि मग त्या वॉशिंग्टन बैठकीमध्ये चर्चा झाली की जागतिक पातळीवर असणारा हे जे काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये, विदेशी विनिमय दराच्या संदर्भामध्ये, भांडवलाच्या गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये, औद्योगिक धोरणाच्या संदर्भामध्ये, विदेशी गुंतवणुकीच्या धोरणाच्या संदर्भामध्ये या वॉशिंग्टन येथे झालेल्या सभेमध्ये चर्चा झाली. आणि मग त्या ठिकाणी असं निश्चित झालं की आर्थिक सुधारणा जेव्हापर्यंत होणार नाही तेव्हापर्यंत देशांचा आर्थिक विकास होणार नाही, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास होणार नाही. आणि मग अशा प्रकारे जर विकास झाला नाही तर त्याचे जे परिणाम आहे, दुष्परिणाम आहे ते प्रत्येक राष्ट्राला भोगावे लागतील. आणि मग सुधारणांचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला 1990 पासून सुरुवात झाली. भारताच्या दृष्टिकोनातून सांगायचं जर झालं तर भारत हा समाजवादी समाज रचना निर्माण करून अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याकरिता आपण स्वीकारलेलं जे मिश्र अर्थव्यवस्थेचं जे प्रारूप आहे, आणि मग या मिश्र अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याकरिता नियोजनाच्या माध्यमातून पंचवार्षिक योजना आपण राबवत आलेलं आहोत. मग 1990 मध्ये जागतिक पातळीवर जे विचारमंथन झालं आणि मग त्या विचारमंथनाचा परिणाम असा झाला की डंकेल, आर्थर डंकेल
आर्थर डंकेल यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराने त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडीत असणारे जे काही प्रशुल्क आहे, शुल्क आहे, या संदर्भामध्ये एक डंकेल प्रस्ताव मांडला. या डंकेल प्रस्तावावर अनेक देशांच्या अर्थतज्ञांनी, अनेक देशाच्या अर्थमंत्र्यांनी चर्चा केली आणि मग या डंकेल प्रस्तावावर सह्या केल्या. भारताने सुद्धा या डंकेल प्रस्तावावर 1990-91 दरम्यान तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि तेव्हाचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग असताना या डंकेल प्रस्तावावर काय केलेल्या होत्या, सह्या केलेल्या होत्या. मग या डंकेल प्रस्तावाचं जे रूपांतर आहे ते गॅट मध्ये झालं. गॅट म्हणजे काय? जनरल एग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफ. जनरल एग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफ यामध्ये या डंकेल प्रस्तावाचं रूपांतर झालं. आणि मग या गॅटचं रूपांतर WTO मध्ये 2005 मध्ये. अशा प्रकारे 1990 पासून जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ज्या काही आयाती आणि निर्याती होतात, त्या आयाती आणि निर्यातीवर लागणारे जे काही प्रशुल्क आहे, या संदर्भामध्ये जे काही विचारमंथन झालं या डंकेल प्रस्तावाच्या माध्यमातून आणि त्याचं रूपांतर गॅटमध्ये झालं आणि मग कालांतराने त्या गॅटचं रूपांतर WTO मध्ये झालं. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आता ह्या ज्या काही सगळ्या बाबी आहे, या बाबी भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. आणि मग भारताने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एक धोरण निश्चित केलं. त्या धोरणाला नवीन आर्थिक धोरण म्हणतात किंवा नवीन आर्थिक सुधारणा म्हणतात. आणि मग ह्या नवीन आर्थिक सुधारणा प्रामुख्याने उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून केलेल्या आपल्याला दिसून येतात. उदारीकरण म्हणजे काय, खाजगीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण म्हणजे काय, या ज्या काही संकल्पना आहे, या संकल्पना आपण पुढच्या पिरियडमध्ये सविस्तर आपण याच्यावर चर्चा करू.